रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी पोलीस प्रशासनानं केलेल्या सहकार्यानं अतिशय हर्ष उल्हास आणि आनंदात साजरी करण्यात आली। त्यानिमित्तानं आज दिनांक 19 एप्रिल रोजी हडको येथील पंचशील बुद्धविहार प्रांगणामध्ये पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यासोबतच पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांचा करण्यात आला सन्मान गौरव। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 14 एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलेले विशेष सहकार्य याबद्दल आज दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पंचशील बुद्धविहार हडको इथं पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर त्यासोबतच पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार सन्मान गौरव यावेळी सिडको येथील भीम जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला। या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तथा सत्कार मूर्ती पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, नगरसेवक प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते राजीव लांडगे, वंचितचे युवा नेते अक्षय बनसोडे, प्रीतम भैया जोंधळे, DK कांबळे, विलास गजभारे, ॲडव्होकेट प्रसेनजीत वाघमारे, पत्रकार संभाजी सोनकांबळे, संजय निळेकर, सम्राट आढाव, मनोज नवघरे, महेंद्र पवळे, कार्यक्रमाचे आयोजक सुनील वडगावकर, पंचशील बुद्धविहार कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, नंदीग्राम बुद्धविहार जयंती मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। नंदीग्राम बुद्धविहार जयंती मंडळाचे सदस्य सागराबाई ढवळे, गंगासागर गोडबोले, सुनंदाताई वाघमारे, शकुंतलाताई कापशे व इतर भीम जयंती मंडळांच्या वतीनं पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांचा यावेळी यथोचित सन्मान गौरव सत्कार करण्यात आला। या प्रसंगी राजू लांडगे, प्रीतम जोंधळे, अक्षय बनसोडे, DK कांबळे, विलास गजभारे, सुभाष डोंगरे, पत्रकार दिगंबर शिंदे यांची यावेळी समायोजित भाषणे झाले। त्यांनी आपल्या भाषणाच्या मनोगतामध्ये सांगितले की भीम जयंती मंडळ अतिशय हर्ष उल्हास आणि आनंदामध्ये दरवर्षी साजरा होतो। यावर्षी सुद्धा पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सिडको हडको तसंच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या प्रत्येक हद्दीतल्या भीम जयंती मंडळाला विशेष असं सहकार्य केलं। त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार आणि स्वागत सुद्धा यावेळी करण्यात आलं। सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांनी सांगितलं की आज घडीला सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभते आहे, त्यामुळं जनताने सहकार्य दिल्यास निश्चितपणे आम्ही त्यांच्या सर्व जयंती तसंच इतरही कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहोत। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम हे पोलीस विभागाचं आहे, त्यामुळं जनतेने सहकार्य केले तरच आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं कृतिशील पद्धतीनं चांगल्या कार्य यावेळी करू शकू असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला। पंचशील बुद्धविहार कार्यक्रमात आयोजित सत्कार प्रसंगी आज जगज्योती महात्मा भगवान बसवेश्वर यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं आम्हा सर्व अधिकारीगणांचा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे, ही अभिनंदनाची बाब आहे। तसंच जयंती उत्साहामध्ये साजरी केली त्याबद्दल सर्वच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीतील सर्व भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच ज्येष्ठांचे सुद्धा यावेळी त्यांनी आभार मानले। आणि आज 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं सर्वांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या। येत्या काळात सुद्धा प्रत्येक सण उत्सवामध्ये सर्वांनी हिरिरीने सहभागी व्हावं आणि महापुरुषांच्या जयंतीचा उत्साह त्यासोबतच वाचन प्रेरणा दिन अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्यासोबतच विविध देखावे, सामाजिक देखावे आणि कुठल्याही पद्धतीनं वादक न होता समाजामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा यासाठी सदैव पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे असं सुद्धा मार्गदर्शन त्यांनी आपल्या मनोगतात पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन अनिल वाघमारे तर कार्यक्रमाचे आयोजक सुनील वडगावकर यांनी उपस्थित सर्वांचे यावेळी
आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुनील वडगावकर यांच्या समवेत सुभाष डोंगरे, लोहकरे सर, ढगे सर, अंबादास सोनकांबळे, प्रकाश गजभारे, रमाकांत झल्लारे, राज बुद्धे, त्यासोबतच शैलेश जोगदंड, प्रदीप हनुमते, राघोजी जोगदंड, शैलेश जोगदंड, प्रदीप हनुमते, त्यासोबतच वैभव डेरनाशे, नरेंद्र नगारे, दीपक सावंत, कपिल गवळे, भारत मगरे, प्रदीप जोगदंड यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम सहकार्यांना उपस्थितीमध्ये यशस्वी केला आहे. एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे, डिगा पाटील.